नमस्कार. जय महाराष्ट्र, जय रोहिदास, जय भीम. मी डॉक्टर शांताराम कारंडे, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा प्रदेश अध्यक्ष. माजी समाज कल्याण मंत्री आदरणीय बबनराव घोलप यांच्या आदेशाने आज मी आपणास विनंती करतो की गेल्या काही दिवसांपूर्वी सरकारने एक आरक्षणामध्ये वर्गीकरण करण्याचा घाट घातला होता आणि त्याच्यावर आक्षेप अर्ज आणि सूचना त्यांनी केल्या होत्या, पण वेळ कमी होता. तरी आम्ही मेसेज देऊन सर्व आमच्या पदाधिकाऱ्यांना, जिल्हाध्यक्षांना विनंती केली की त्या ठिकाणी आक्षेप नोंदवा. मग आमच्या जिल्हाध्यक्षांनी आक्षेप नोंदवलेला आहे, अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्षेप नोंदवला. मी स्वतः अनेक लोकांना भेटून जवळजवळ 100 ईमेल करून तो आक्षेप नोंदवलेला आहे. आत्ता लक्षात आलं की समाज कल्याण मंत्र्याने ती जी मुदत आहे 15 एप्रिलची ती वाढवून 30 एप्रिल केलेली आहे. तर आपल्याला एक संधी मिळालेली आहे. मी महाराष्ट्रातील सर्व चर्मकार बांधवांना हात जोडून विनंती करतो की या पोस्टबरोबर एक मेसेज जो देईल त्याच्यामध्ये ईमेल आय डी दिलेला आहे. त्या ईमेल आय डीवर आपण पर्सनली, मग तुम्ही असा विचार करू नका की मी कुठे पदाधिकारी आहे, मला काय करायचं आहे, कारण त्यांनी आपल्या समाजाचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि ही जबाबदारी फक्त आमच्या पदाधिकारी म्हणून आमची नाही, तर तुमच्या सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की आदेश दिलेला आहे नानांनी, त्या नानांच्या आदेशाचं आपण पालन करायचं आहे. खरं तर आदेश द्यायची गरज नव्हती, कारण ही आपली गरज आहे. परंतु नानांना जे समाजाबद्दल तळमळ आहे त्या तळमळीच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की प्रत्येकाला आपण विनंती करा आणि जास्तीत जास्त ईमेल सरकारला जाऊ द्या. आरक्षणावर जे वर्गीकरणाचा घाट घातलाय त्याला आपण आक्षेप घ्यायचा आहे. कसा घ्यायचा आहे, काय असेल तो ड्राफ्ट तुम्ही या मेसेजवर तुम्हाला पाठवतोय. मी पुन्हा एकदा सर्व बांधवांना, चर्मकार समाजातील सर्व बांधवांना हात जोडून विनंती करतो की लवकरात लवकर 30 एप्रिलच्या आत प्रत्येकाने, मग आपल्या घरात जर एक आई वडील असतील, ते 4 मुलं असतील तर 6 ईमेल गेले पाहिजे. प्रत्येकाचा मोबाईल असतो, त्याचा ईमेल आय डी असतो. त्या ईमेलवरून सरकारला त्या ईमेल आय डीवर आम्ही जो देतो त्याच्यावर आक्षेप हा गेला पाहिजे. आणि आक्षेप काय घ्यायचंय हे सुद्धा आम्ही ड्राफ्ट पाठवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोहिदास, जय भीम.